मग आता एवढा आनंदी आनंद पसरलेला आहे आणि साक्षात दत्तगुरूंचा अंशावतार पोटी आलेला आहे. थाटामाटात बारसं केलं या मुलाचं आणि मातोश्रींनी नाव ठेवलं श्रीकृष्ण. आता त्यांच्यामध्ये या श्रीकृष्णामध्ये लहान तान्ह असल्यापासूनच प्रथमपासून वेगवेगळी लक्षणं दिसायला लागली. आता ती कोणती लक्षणं होती की ते त्याही वयामध्ये म्हणजे तान्ह असताना सुद्धा ते मातेचं दूध पीत नसत. आता हे बालक मातेचं दूध पीत नाही, पण त्याला दुसरं दूध कसं घालायचं, पचेल किंवा नाही, काय करावं ह्या भ्रांतीमध्ये हे दंपती होती. पण तरी सुद्धा त्यांच्या असं लक्षात आलं की हे बालक दूध पित नाही मातेचं, तरी सुद्धा ते शरीराच्या गोर गुलाबी कांतीने अतिशय रसरसलेलं आहे. त्यांची कांती अतिशय तेजपुंज आहे. त्यांच्या शरीरामध्ये त्या बालकाच्या पूर्णतः शक्ती संचय आहे की दूध पीत नाही म्हणून ते रडतच राहिलंय किंवा अशक्त होऊन कुठेतरी मलूल होऊन पडून राहिलंय किंवा त्याच्या एकंदरच हालचालीमध्ये काही अर्थ नाही असं त्यांना कधीच वाटलं नाही. इतके ते श्रीकृष्ण हे तेजपुंज होते. म्हणजे श्रीकृष्ण आप्पा भट जोशी असं त्यांना म्हटलं तर ते श्रीकृष्ण जोशी हे अतिशय तेजपुंज होते. मग यथावकाश 8व्या वर्षी त्यांची मुंज झाली. आता ह्या घराण्याचे कुळदैवत मंगसुळी ग्रामचे खंडोबा होते. खंडेराय असं आपण त्यांना म्हणतो. आता श्रीकृष्ण हे मूळतःच जीवनमुक्त असल्या कारणाने इतर मुलांसारखी त्यांची व्यावहारिक प्रगती काहीच होईना. आता हे बघा, हे साधर्म्य आपल्याला प्रत्येक संतांच्या आयुष्यामध्ये दिसतंय. आतापर्यंत आपण जी संत मंडळींचे चरित्र बघितले की त्यांची व्यवहार दृष्ट्या काही प्रगती कोणाची होत नव्हती. मग लोक त्यांना वेडे बिडे म्हणायचे वगैरे, हे आपण सगळं बघितलं. पण इथे असं काही झालं नाही. यांची व्यावहारिक प्रगती होत नव्हती आणि त्याची खंत त्यांच्या आई वडिलांना मात्र नक्की लागून राहिली होती. पण कुठेतरी आतमध्ये तो दृढ विश्वास ठाम होता ना की अरे हे ठीक आहे, प्रगती नसेल व्यावहारिक होत, चालतायत बोलतायत व्यवस्थित, बोलणं चालणं तर व्यवस्थित आहे, कुठले वेडेचार करत नाही, पण व्यवहारवादाकडे लक्ष नाही की आपण स्वतः काहीतरी आपल्या उदरनिर्वाहासाठी चरितार्थासाठी धडपड केली पाहिजे किंवा आपल्या वडिलांना आपण त्या अनुषंगाने मदत केली पाहिजे असं त्यांच्या काही वृत्तीत दिसत नव्हतं. त्यामुळे ह्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये कसं काय होणार ही भविष्याची चिंता त्यांच्या आईला पडली. बघा, कोण कोणाची चिंता करतय तर माऊली त्या जगन्नियतेची चिंता करते की या दत्तगुरु जरी अंशरूपाने आले तरी यांचं कसं होणार या व्यवहारवादामध्ये. ह्यालाच तर माया म्हणतात आणि ह्यालाच तर प्रकृती म्हणतात. तर मग प्रकृतीचा आश्रय जेव्हा असतो तेव्हा पोटी दत्तगुरु येवोच नाही तर साक्षात महादेव येवोत. मायेचं आवरण दूर करणं एवढं कठीण असतं ना की ते दूर होतच नाही. आणि म्हणूनच ती माऊली असते. पण तिला एक माहिती असतं की जरी अवतार येणारे पोटी तरी सुद्धा मी 9 महिने त्याला उदरामध्ये बाळगलाय आणि त्याच्या प्रसव कळा सोसलेल्या आहेत. तिथे ती माया अतिशय दृढ होते आणि मग तिथे तो प्रकृतीचा गलबला निर्माण होतो. मग तो मायेचा गलबला आहे, प्रकृतीचा आहे. मग ही अशा माऊलीला व्यावहारिक चिंता पडते. या मुलाचं कसं होणार, ह्याचं पुढे कोण पाहणार, हे त्यांना चिंता पडायला लागली. आणि ह्या चिंतेमध्ये सुमारे 18 वर्ष लोटली. म्हणजे हे श्रीकृष्ण आप्पा भट जोशी हे 18 वर्षांचे झाले. आता दत्तगुरूंनी स्वप्न दृष्टांत दिलाय आणि ह्या बालकाचा जन्म झालाय खरा, पण व्यवहारवादाचं काय, कारण आता तर अति झालं, 18 वर्षाचं वय झालं, काय करावं. माता चिंतेत पडली. मग तिच्या असं मनी घेतलं की अरे मंगसुळीला आपलं कुळदैवत आहे खंडोबा, त्यांच्या दर्शनाला ह्याला पाठवावं. आणि तिथे कुळदेवतेने ज्यांच्यावर कृपा केली, किती लीला आहे बघा.
मायेच्या पडद्या आड चालली, की खंडोबाने जर यांच्यावर कृपा केली तर यांना काहीतरी शहाणपण येईल, व्यवहारवादाकडे हे झुकतील असं त्या माऊलीला वाटलं. आणि मग ह्याला कुळदेवतेच्या दर्शनाला पाठवूया असा तिने आपल्या पतीच्या मागे तगादा लावला, किंवा त्यांना ते समजून सांगायला लागल्या, आणि त्यांना ते यश आलं की काय अर्थाने आपली पत्नी आपल्याला सांगते की ह्याला कुळदेवतेच्या दर्शनाला पाठवूया म्हणून. त्यांनाही तो विचार पटला, कारण त्यांनाही कुठेतरी आतमधनं वाटतच होतं की अरे यांनी अवतारी पुरुष असला तरी व्यवहारवादाकडे कुठेतरी लक्ष द्यावं, कारण आयुष्य जगण्यासाठी पैशाशी उठ आणि पैशाशी बस हे जे तत्वज्ञान आहे ते अनादी कालापासून चालत आलेले आहे. आजच्याच काळातलं तत्वज्ञान आहे अशातला भाग नाही. पोट भरण्यासाठी, चरितार्थासाठी पैसा आणि द्रव्य तर लागतच लागतो. हा व्यवहारवाद कुठेतरी अप्पाभट जोशांच्या मनामध्ये असलाच पाहिजे. मग पत्नीचं म्हणणं त्यांना पटलं, आणि मग त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की अरे आपलं कुळदैवत मंगसुळी ग्रामी श्री खंडोबा आहे, तर त्यांच्या दर्शनाला तू जा. आणि मग तो आग्रह त्यांचा पडला, आणि मग नवरा बायकोनी काय केलं की त्यांना पाथेय देऊन त्यांची रवानगी मंगसुळीला केली. आता पाथेय म्हणजे काय? पाथेय या शब्दाचे दोन अर्थ होतात. पाथेय द्यायचं म्हणजे कोणीतरी सोबतीला मनुष्य त्यांच्या द्यायचा आणि त्याला सांगायचं की ह्यांना मंगसुळीला किंवा कुठल्याही स्थानावर ज्यांना पाठवायचं असेल कोणालाही, तर जेव्हा सोबत म्हणून कोणाला तरी दिलं जातं, केअरटेकर असं आपण म्हणू त्याला आजच्या काळामध्ये, तर त्याला पाथेय असं म्हणतात, कारण तो त्यांना त्या पंथावरती सोबत करणार असतो. आणि दुसरं पाथेयचा अर्थ असा आहे की प्रवास खर्चासाठी जे काही द्रव्य लागेल ते, आणि प्रवासामध्ये पूर्वीच्या काळी हॉटेल आणि चहाच्या टपऱ्या बोकाळलेल्या नसल्या कारणाने कुठेही काहीतरी खायचं असं काही नव्हतंच म्हणून, तर त्यामुळे संपूर्ण प्रवासाला लागेल एवढे तहान लाडू, भूक लाडू म्हणजे फराळाचे पदार्थ, अक्षरशः पाणी सुद्धा लोक घेऊन जात असत, कारण त्यावेळेला सोवळं ओवळं हे अतिशय कडक रित्या पाळलं जात असे. कुठलंही पाणी प्यायचं हे मान्य नव्हतं, त्यामुळे पाणी सुद्धा लोक बरोबर घेऊन जात असत. मग हेही एक पाथेयच होतं की त्या वाटचालीमध्ये हे सगळे पदार्थ खाण्यापिण्यासाठी पुरतील, किंवा काही कोरडे पदार्थ जे असतील की ज्यांचा उपयोग करून तेवढ्या पुरती निदान झटपट अशी पाकसिद्धी करता येईल असंही काही पाहिलं जात असे. हे सगळं गाठोडं बोचकं ते बरोबर दिलं जात असे, त्यालाही पाथेय म्हणत असत. आणि समजा त्या व्यक्तीला हे सगळं एवढं, समजा 15 दिवसाचा प्रवास आहे पायी चालत, महिन्याभराचा पायी चालण्याचा प्रवास आहे, तर एवढा सगळा बोजा त्या व्यक्तीला कसा काय उचलता येईल, त्याच्यासाठी कोणीतरी गडी माणूस बरोबर द्यायचा की तो हे सगळं ओझं नेऊ शकेल, त्यालाही पाथेयच म्हटलं जायचं, कारण ते सोबत केलेली असायची ना त्यांनी. मग कोणतरी एक जबाबदार मनुष्य बरोबर, एक गडी माणूस बरोबर ते ओझं उचलायला, आणि ह्यांच्या खिशामध्ये ती लोकमाता म्हणजे ते द्रव्य जे आहे ते प्रवासासाठी लागणार, कुठे काही अडी अडचणीला असावं म्हणून ते सगळं द्यायचं, त्याला पाथेय म्हणतात. मग हे असं पाथेय देऊन आई वडिलांनी त्यांना मंगसुळीस पाठवलं. आई वडिलांना काळजी फार होती, कारण ते पोटचं पोर होतं, नवसा सायासाने झालेलं, प्रत्यक्ष दत्तगुरूंचा अंशावतार, त्याला असं एकट्याला कसं पाठवलं. मग ते लवाजम्या सकट म्हणून तो पाथेय देऊन पाठवलं. मग आता हे मजल दर मजल करत मंगसुळीला आले. आता मंगसुळीला आल्यानंतर यांच्या मनाने असं घेतलं, श्रीकृष्णांच्या मनाने, की काय करायचंय मंदिरात जाऊन, असेल तो माझा कुळदैवत किंवा कुळस्वामी, मी काय जाणार नाही. मग त्या गावामध्ये त्यांना एक असं डेरेदार असं कडुलिंबाचं झाड दिसलं. त्या झाडाखाली छान पारही बांधलेला होता त्या गावामध्ये. त्या पारावर हे जाऊन बसले आणि ते असं म्हणाले की त्याला जर वाटलं तर तो मला दर्शन देईल. कोण? खंडोबा. मी काय त्याच्या देवळामध्ये दर्शनाला जाणार नाही. आणि त्या पारावरती ते
आसन मांडी ठोकून बसले. चित्तामध्ये त्या गाभाऱ्यातल्या खंडोबाचं ध्यान चाललेलं आहे, कारण ते कुळदैवत आहे. लौकिक अर्थाने हा व्यवहार आचरलाच पाहिजे, पण देवळात तो जाणार नाही ही पण घेतला होता. मग इथे असा बराच काळ गेल्यानंतर, काळ म्हणजे 4-5 दिवस नाही गेले, एकाच दिवशी ह्या घडलेल्या घटना आहेत. ते सकाळी पोचले असतील किंवा माध्यान्ही पोचले असतील मंगसुळीला, तेव्हा ते तिथं बसले. आणि मग खंडोबांना भ्रांती पडली की बाबा साक्षात दत्तगुरु इथे अंशावताराने आलेले आहेत आणि त्या पारावर जाऊन बसलेत. लौकिक अर्थाने मी त्यांचा कुळदैवत कुळस्वामी आहे, त्या घराण्याचा, ज्या घराण्यामध्ये हे रत्न अवतरलं. तर आता ते तर म्हणतायत की मी काही तुझ्या दर्शनाला येणार नाही, तुला गरज असेल तर तूच मला येऊन भेट. हे मानसिकरित्या सगळं चाललेलं आहे आतमधनं, अंतरंगामधनं हे सगळं पोचवलं जात. मग खंडोबांना भ्रांती पडली, काय करावं. मग त्यांनी त्यांच्या भार्या ज्या होत्या म्हाळसा आणि बाणाई, त्यांचा अभिप्राय घेतला की काय करावं. तेव्हा म्हाळसा बाणाईंनी त्यांना योग्य सल्ला दिला की नाथ ते तिथे बसलेले आहेत, ते विश्वाचे नाथ आहेत, आपल्याला त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्यांची इच्छा जाणून. आणि मग आपल्या दोन्ही भार्यांसकट खंडेराय तिथे त्या लिंबाच्या पारापाशी जाऊन अवतरले आणि त्यांना म्हणाले की आपल्या आदेशाप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला इथं दर्शन दिलेलं आहे, पण पुढचा मार्ग महादेवांनी तुम्हाला द्यायला सांगितलेला आहे तो असा आहे की अक्कलकोट क्षेत्री नृसिंह भान या नावाने साक्षात दत्तगुरु पूर्णावताराने पूर्णांशाने प्रगट झालेले आहेत. त्यांच्या दर्शनाला तुम्ही जावं आणि त्यांचं गुरुपण त्यांचं म्हणजे त्यांचं शिष्यत्व स्वीकारावं आणि त्यांना स्वतःचे गुरु करावे, असं आम्ही तुम्हाला सांगतो, असं खंडोबांनी त्यांना सांगितलं. आणि त्यांनाच नमस्कार करून हे कुळदैवत तिथल्या तिथे अदृश्य झालं. मग साक्षात कुळदेवतेने पुढचा मार्ग सांगितल्याबरोबर त्यांना तो आनंद झाला, तो लौकिक अर्थाने. मग श्रीकृष्ण आपल्या गावी परत आले की झालं दर्शन. मग त्यांनी तिथून आल्यानंतर जे काय घडलं त्याचं कथन जेव्हा आपल्या आई वडिलांकडे केलं, तेव्हा आई वडिलांनाही अत्यानंद झाला की काय म्हणजे काय भाग्याचं परिसीमा आणखीन काय असू शकते. म्हणजे सद्भाग्याचं, पूर्ण भाग्याचं पूर्ण माप आपल्या दारामध्ये जणू काही ओसंडून वाहतंय त्या उंबरठ्यावरती, आणि आपण ते सगळं अनिमिष नेत्रांनी पाहतोय. ते माप ओलांडून टाकायचं आपल्याला इच्छा होत नाही, कारण ते माप ओलांडायचं कसं. ते ईश्वर भक्तीचं वरदहस्ताचं माप आहे. पण आता आईचं हृदय पुन्हा मायेचा पडदा आहे. आता अक्कलकोटला पाठवायचंय. अक्कलकोट कुठे आहे? सोलापूर जिल्ह्यात. मग हे राहतायत कुठे? इचलकरंजी जवळ. केवढ्या लांब पाठवायचं? आजकाल असं वाटणार नाही कोणाला. आजकाल म्हणतील एवढ्या जवळ आहे, असं मुळीच नाही. त्या काळचा विचार तुम्ही करा. कारण श्रीकृष्णांचा अवतार म्हणजे हे अवतार कार्य 1900 सालामध्ये त्यांनी संपवलेलं आहे. म्हणजे 1900 साल, इसवी सन 1900 उजाडाच्या आधीच्या या कितीतरी आधीच्या गोष्टी आहेत. मग तेव्हा अक्कलकोट कुठे आहे हे सुद्धा कोणाला माहित नसणार इतकी अवस्था होती. कारण काय संपर्काची साधनं होती, प्रवासाची साधनं तरी काय होती. मग एवढ्या लांब कुळदेवतेच्या आदेशाप्रमाणे पाठवायचंय मुलाला, तर आईचं अंतःकरण गलबलून गेलं की अरे हा आता जाणार म्हणजे आपल्याला एक प्रकारचा पुत्रवियोग होणार, जो नवसा सायासानी एकुलता एक मुलगा मिळालेला आहे. पण करणार काय? कुळदेवतेचा आदेशच मुळे असा होता आणि सद्गुरु प्राप्तीची वेळ आलेली होती. मग आई वडिलांनी अतिशय जड अंतःकरणाने त्यांना निरोप द्यायचं ठरवलं. पण आईचं हे व्यथित अंतःकरण पाहून
श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, तू काळजी करू नकोस, तुझा माझा वियोग तर होत नाहीच आहे. याचं कारण असं आहे की यामध्ये तू ज्या ज्या क्षणी माझी आठवण करशील, माझं स्मरण करशील, त्या त्या क्षणी मी तुला साक्षात सदेह तू जिथं असशील तिथेच भेट देईन, हे पुत्र सांगतोय आईला. आणि 18 वर्षाचा मुलगा ते हे सांगतोय, तर आईचं समाधान केलं. आणि पुन्हा आईने मग व्यवस्था तशीच केली की पाथेय दिलंच बरोबर. आणि त्या पाथेया सकट मग हे अक्कलकोट मध्ये यायला निघाल. मग आता झालं असं की माझं स्मरण करताच मी समक्ष भेटेन असं आईला सांगितल्यानंतर आईचं मन शांत झालं होतं. आणि मग ते अक्कलकोटला प्रयाण करते झाले. त्यावेळेला ज्या क्षणी ते नांदणीहून निघाले त्या क्षणीच इकडे स्वामी समर्थांना ते समजून आलं. आणि मग ज्या दिवशी ते अक्कलकोट मध्ये पोहोचणार होते त्या दिवशी सकाळपासूनच स्वामींनी एकच सपाटा लावला बोलण्याचा, अरे आज श्रीकृष्ण येणार आहे, आज श्रीकृष्ण येणार आहे. म्हणजे जसं गजानन महाराजांच्या वेळेला स्वामी महाराज बोलत होते की अरे आज माझा गणपती येणार आहे, त्याच पद्धतीने स्वामींची अशी नुसती लगबग चालू होती, अरे आज माझा श्रीकृष्ण येणार आहे. आता लोकांना कळे ना आज श्रीकृष्ण कोण येणार आहे बाबा यांचा. तर यथावकाश ज्या दिवशी श्रीकृष्ण तिथे पोहोचले, तो जप तर चालत होता सकाळपासून, आज माझा श्रीकृष्ण येणार आहे. त्यांना पाहिल्यानंतरच, नुसती दृष्टभेट झाल्यानंतर स्वामी अतिशय प्रसन्न झाले. आणि मग श्रीकृष्णांनी काय केलं, त्यांना वंदन केलं स्वामींना. आणि स्वामींना प्रार्थना केली, विनंती केली की आपणापाशी काही काळ वास्तव्य करण्याची परवानगी आपण मला द्यावी. आणि स्वामींनी ती आनंदाने दिली, कारण माहिती होतं पुढच्या घडामोडी काय घडणार आहे. स्वामी तर अख्ख्या जगताचे स्वामी असल्यामुळे जगतामध्ये अखिल ब्रह्मांडामध्ये कोटी ब्रह्मांडामध्ये कुठं काय कुठे होतं हे ज्यांना समजून येतं, त्यांना श्रीकृष्ण दर्शनाला आल्यानंतर नेमकं पुढं काय भविष्यात घडणार आहे हे तर न समजलं तरच नवल. तर मग त्यांनी काय केलं की त्यांना परवानगी दिली त्यांच्या जवळ राहायची. आणि मग ते श्रीकृष्णांना घेऊन एकांतवासात गेले आणि तिथे त्यांनी ह्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं. आणि त्या शिष्याला त्यांनी त्यावेळेला दिव्य साक्षात्कार घडवला. आणि तो साक्षात्कार घडवल्यानंतर श्रीकृष्ण हे त्याच अवस्थेमध्ये सुमारे आठवडाभर होते. आणि मग असं झालं की त्यानंतर वयाच्या तब्बल 31व्या वर्षापर्यंत श्रीकृष्ण सरस्वती स्वामींजवळ राहिले. आता इथे सरस्वती हा शब्द आपण वापरलाय, पण अजून त्यांना ते नामाभिधान प्राप्त झालेलं नव्हतं. तर श्रीकृष्ण वयाच्या 31व्या वर्षापर्यंत स्वामींजवळ राहिले. त्या कालावधीत स्वामींनी त्यांच्याकडनं कोणती साधना करून घेतली त्याचा तपशील मात्र उपलब्ध नाही. तसेच त्यांना कोणता दिव्य साक्षात्कार भेटल्याच करवून दिला काही दिवसातच. तो दिव्य साक्षात्कार नेमका काय आणि मी कोणती साधना केली किंवा काय झालं नेमकं, याची वाच्यता पुढील आयुष्यामध्ये श्रीकृष्णांनी कधीच केली नाही, कोणाला त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. त्यामुळे तो तपशील उपलब्ध नाही. आणि मग श्रीकृष्ण सरस्वतींच्या 32व्या वर्षी स्वामींनी त्यांना प्रसाद आणि आत्मलिंग देऊन निरोप दिला. आणि त्याच वेळेला त्यांच्या मस्तकी वरद हस्त ठेवून त्यांनी त्यांना श्रीकृष्ण सरस्वती असं नामाभिधान दिलं. आता सरस्वती म्हणजेच कसं आहे की बाबा गिरी पुरी भारती सरस्वती नंद असं जे बिरुद त्या त्या आखाड्याप्रमाणे संन्यास घेणाऱ्या व्यक्तीला लावलं जातं. संन्यास धर्मामध्ये त्याचं नाव बदलतं. म्हणजे आता आपण म्हणतो निश्चलानंद गिरी, निश्चलानंद पुरी किंवा अमुक भारती, गंगा भारती किंवा असं जे काही नावं असतात जी संन्यास धर्मामध्ये दिली जातात, किंवा सरस्वती नामा वगैरे ही सगळी जी नावं आहेत
किंवा अवधूत आनंद, अखिलेश्वरानंद म्हणजेच गिरी, पुरी, भारती, सरस्वती, नंद अशी जी बिरुद नावाच्या पुढे लावली जातात ती संन्यास धर्माची दीक्षा दिल्यानंतर जे नवीन नाव संन्यास धर्माची दीक्षा दिलेले गुरु करत असतात, देत असतात, ते हे नाव त्यांना प्रदान करतात. पण इथे तर असं झालं की स्वामींनी श्रीकृष्णांना कोणतीही संन्यास दीक्षा दिली नाही, तरी सुद्धा स्वामींनी त्यांचं नाव श्रीकृष्ण सरस्वती असं त्या दिवसापासून ठेवलं. जेव्हा प्रसाद आणि आत्मलिंग दिलं तेव्हापासूनच त्यांनी हे त्यांचं नाव ठेवलं. मग पुरुषासाठी किंवा स्त्रीसाठी 4 आश्रम सांगितलेले आहेत. कोणते? तर सुरुवातीची जी विद्यार्थी दशा आहे तेव्हा तो विद्यार्थी गुरुकुलामध्ये गुरु समोर उपस्थित राहून शास्त्राचं शिक्षण घेत असतो, वेदांचं अध्ययन करत असतो. ते गुरुकुल पद्धतीचं जे शिक्षण आहे, आजकाल शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सुद्धा किंवा पूर्वापार गुरुकुल पद्धती चालत आलेली आहे. तर हे जे गुरुकुल शिक्षण असतं तो पहिला आश्रम म्हणजे अजून गृहस्थाश्रमाकडे वाटचाल झालेली नाही, पण वाटचाल तर चालू आहे, गृहस्थाश्रम स्वीकारलेला नाही. तो पहिला आश्रम गुरुकुलामध्ये अध्ययन करण्याचा. त्याच्यानंतर गुरु जेव्हा आज्ञा करतात की तुझं शिक्षण आता पूर्ण झालंय, आता गृहस्थाश्रमी व्हावे, त्या पद्धतीने शिष्य जेव्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करतो म्हणजे त्याचं लग्न होतं, तो संसाराला लागतो, तो आश्रम, त्याला आश्रम का म्हटलंय तर हे एक काही कालावधीसाठी असणारे हे पॅटर्न म्हणूया आपण त्याला. पॅटर्न शब्दाने जास्त लक्षात येईल लवकर. तर आता गृहस्थ आश्रमामध्ये आहे हा दुसरा आश्रम. तिसरा आश्रम आहे की गृहस्थाश्रमामध्ये सगळी कर्तव्य झालेली आहेत, मुलाबाळांचं सगळं नीट झालेलं आहे, ती संसाराला लागलेली आहेत. त्यानंतर निवृत्ती, आजकाल जे रिटायरमेंट आहे ही रिटायरमेंट म्हणजे वानप्रस्थाश्रम. पण वानप्रस्थाश्रमाचा अर्थ असा होता की त्या काळी लोक स्वतःच घरदार सोडत असत, आसक्ती सोडून द्यायची म्हणून संसाराची, आणि दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहत असत. मग ते जंगलामध्ये किंवा वनामध्ये कुटी बांधून किंवा कोणत्या ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन राहत असत, त्याला वानप्रस्थाश्रम असं म्हटलं जातं. हा तिसरा आश्रम आयुष्यामधला आहे. पहिला गुरुकुल पद्धतीचं शिक्षण, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम, आणि वानप्रस्थाश्रमानंतर जो चौथा आश्रम आहे तो संन्यास आश्रम. पण संन्यास आश्रमाची सक्ती कोणावर नव्हती, बरीचशी मंडळी वानप्रस्थाश्रमाशी येऊनच थांबत असत.